सो आता आम्ही चाललोय भाईच्या रूमवर, तिथून आम्ही रायगडला जाणार आहोत. भाईचा मी आता आलेलो आहोत. भाई आमचा आणि हे आमचे ड्रायव्हर. आता इथे जेवण चालू आहे. जर जेवणाला वाट लागली तर जबाबदार ही असणार आहे. पुरेल पुरेल. आता इथे आमचा भाई कोलंबी फ्राय करतो. भाई इकडे बघ. भाई हा आमचा कुक आहे, हा त्याचा हेल्पर आहे. आणि इकडे इकडे चिकन चालू आहे. त्याला ही आमची बिनकामाची आहे. ओके शिजेल. इथे खाली कोणाचा तरी बर्थडे होता, त्यामुळे त्यांनी फटाके फोडले होते. तर गाईस उद्या आम्हाला रायगडला जायचं आहे आणि आता 11:15 वाजत आले. चालायला आणि उद्या आम्ही 5 वाजता उठून रायगडला जायचं. 6 वाजलेले आणि 5 वाजता उठून जाणार होतो. सांगितलं लवकर उठा, 3 वाजेपर्यंत पिक्चर बघत बस. सकाळी चहा घेतला आणि आम्ही आवरायला गेलो. सो आता आम्ही निघालेलो आहोत. 5 वाजता जाणार होतो आम्ही आणि आता 8 वाजलेले आहेत. ठीक आहे बघूया आता. आमचे रायडर तयार आहेत, आम्ही पण तयार आहोत. चला भाई. ही आमची दुसरी गाडी आणि हा माझा दादा. तर रायगडला जाण्याआधी आम्ही पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायचं ठरवलं. जास्त गर्दी नसल्यामुळे दर्शन पण लगेच झालं. त्यानंतर आम्ही निघालो थेट रायगडच्या रस्त्याला. या आमच्या उरलेल्या 3 गाड्या. पार्किंगला असणाऱ्या गाड्या बघूनच आम्हाला समजलं की रायगडावर किती गर्दी असेल. त्याप्रमाणे आम्ही आमच्या मनाची तयारी केली. गाडीवर पायाला गोळ्या आले आमच्या. ठिकाणी थांबतोय बघूया. सो आता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी फायनली पोहोचलेलो. ही वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे जिजूंची. चला आता जवळजवळ 15 दिवसापासून रायगड करताना आम्ही 100व्या पायरीवर दमलेलो आहोत आणि घरी जायला पण तयार होत. आता आम्ही वर गेल्यावर परत बोलू की बरं झालं रायगडला आलो. आता सगळे पुढे चालतात आणि आम्ही दोघीच मागे राहिलो. सकाळी निघायला पाहिजे. तर मी ठरवलं होतं रायगड चढता ब्लॉग करायचा, पण मी गेली माझी एनर्जी. त्यामुळे मी आता ते हत्ती तलावाजवळ पोचल्यावर माझा मोबाईल बाईकमधून काढलेला आहे. मोबाईल हातात धरायची पण माझ्यात ताकद नव्हती. फायनली आता आम्ही
इथे इतकी गर्दी आहे की आम्ही बिचारी वाट बघतोय कधी आम्हाला ग्रुप फोटो काढता येईल. शेवटी हा चालला ॲटलिस्ट महाराजांचा तरी चांगला फोटो काढूया म्हणून. इथे फोटोशूट चालू आहे जीजूंचं. मोठे तिथे फोटो काढून झालेले आहेत. इकडे पुन्हा फोटोशूट. आणि आता आम्ही हिरकणी बुरुजाच्या दिशेने रवाना होत आहोत. भाई आता कंटाळले राव पोरं. फक्त इथेच थोडी कमी गर्दी आहे, बाकी ठिकाणी तर खूप गर्दीच गर्दी आहे. आता आम्ही महाराजांच्या समाधीजवळ झालो. गाईज कसा वाटतंय रायगड? परत येणार ना? 2025ला आम्ही पुन्हा येणार आणि जे राहिलेले पॉइंट आहेत ते पुन्हा आम्ही पाहणार. अरे वा. तर गाईज आम्हाला 4 वाजता रायगडावरून निघायचं आहे आणि आता 4:45 वाजलेले आहेत आणि आम्ही खूप कंटाळलेलो आहोत. उद्या यांना कामाला जायचं आहे. अनफॉर्च्युनेटली आमचं टकमक टोक बघायचं राहिलेलं आहे यावेळी. ठीक आहे, आम्ही नेक्स्ट टाइम नक्की येऊ.